नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम पांढऱ्या शुभ्र दिवसभर मऊ राहणाऱ्या कडेपर्यंत पापोडा सुटलेल्या तांदळाच्या पिठाच्या एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट भाकरी कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एकदम मऊसूद पांढरे शुभ्र तांदळाच्या पिठाच्या भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ गिरणीतून एकदम बारीक दळून आणायचंय. जाडसर तांदळाचं पीठ असलं ना तर मग तांदळाच्या भाकरी थापताना चिरडत्यात, व्यवस्थित थापता येत नाहीत आणि भाकरी कडक होत्यात. तांदूळ तुम्ही कोणत्याही क्वालिटीचे वापरले तरी चालतील. फक्त जर रेशनचे तांदूळ जर तुम्ही घेणार असाल ना तर रेशनचे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि सावलीला सुकवून घ्यायचे. 1 ते 2 दिवस चांगले सुकवले ना की मग दळायला द्यायचे. गिरणीतून एकदम बारीक दळून आणायचे, म्हणजे आपल्या तांदळाच्या पिठाच्या भाकरी खूप छान मऊसूद पांढऱ्या शुभ्र होतात. आणि इतर कोणत्याही क्वालिटीचं जर तुम्ही तांदूळ घेणार असाल ना तर तांदूळ नाही धुतले तरी चालतात. आता इथे मी 3 भाकरी करणार आहे, त्यासाठी 3 मुठी तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ आपण जेव्हा पाणी घालून मळतो ना त्यावेळेस तांदळाचं पीठ फुगतं. त्यामुळे तांदळाचं पीठ ज्वारीच्या पिठाप्रमाणे घ्यायचं नाही, कमी प्रमाणात घ्यायचं. आता लागेल असं पाणी घालून तांदळाचं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आपण ज्वारीचं पीठ पातळ मळतो, पण तांदळाच्या पिठाची भाकरी करताना घट्ट मळायचंय, कारण तांदळाचं पीठ मळून ठेवल्यानंतर मऊ पडतं. त्यामुळे आपल्याला हे पीठ घट्टच मळायचंय. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही भाकरीसाठी तांदळाचं पीठ तयार केलं ना तर तुम्हाला तांदळाच्या पिठाला गरम पाणी घालायची सुद्धा गरज लागणार नाही. खूप छान भाकरी तयार होतात. असं चांगलं जोर लावून 3-4 मिनिटे हे पीठ छान असं मळून घ्यायचंय. तांदळाचं पीठ तुम्ही एकदम मळून ठेवलं तरी चालेल आणि तुम्हाला ज्या आकाराची भाकरी बनवायची त्या आकाराचा गोळा घेऊन भाकरी बनवली तरी चालते. भाकरी घ्यायच्या अगोदर गॅसवर तवा तापत ठेवायचा आहे. तर इथं मी हे पीठ छान असं 2-3 मिनिटे मळून घेतलंय. आता आपल्याला याचे गोळे बनवून ठेवायचे. तांदळाच्या भाकरी जास्त पातळही नाही करायच्या आणि जास्त जाडही नाही करायच्या. जास्त पातळ केल्या तर मग भाकरी वातड होतात आणि जास्त जाड भाकरी केल्या ना तर मऊ होतात, गिजगिजीत लागतात. आता असं थोडंसं पीठ घ्यायचंय आणि आपल्याला याची भाकरी थापून घ्यायची. हाताला पीठ घेऊन भाकरी थापली तरी चालेल. बघा, आपली भाकरी अजिबातही चिरटत नाही, मस्त अशी थापली जाते. आणि हे माझं तांदळाचं पीठ 1 महिना झालं, महिन्यापूर्वी दळून आणलंय. पण तांदूळ चांगल्या क्वालिटीचे आहेत. आमच्यात तांदळाची भाकरी खायला आवडते. पावट्याच्या आमटीसोबत तांदळाची भाकरी खायला खूप छान लागते. तांदळाची भाकरी मटन चिकन बर सुद्धा खायला खूप छान लागते. अशी एकसारखी तांदळाची भाकरी मस्त थापून घ्यायची. आता आपण ही भाकरी कडकडीत गरम झालेल्या तव्यावर घालून घेऊया. इथं मी तवा चांगला कडकडीत गरम करून घेतलाय आणि फुल गॅसवरच आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची. 2-3 मिनिटे झाली की आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचंय. कुठं सुद्धा
कोरडी जागा ठेवायची नाही, सगळीकडे पाणी लावून घ्यायचं. तांदळाच्या भाकरीचं पाणी पटकन सुकतं, ज्वारीच्या भाकरीचं पाणी पटकन सुकत नाही. आता पाणी सुकलं की आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आणि फुल गॅसवरच ही भाकरी आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची. याच पद्धतीने आता दुसरी भाकरी आपण थापून घेऊया. बघा, अशी एवढी पातळ भाकरी केली मी. आपली भाकरी थापेपर्यंत बघा, ही सुद्धा भाकरी आपली छान भाजली गेली. तुम्हाला याच्या कडा भाजून घ्यायच्या असल्या तर अशा दाबून कडा भाजून घ्यायच्या. आता भाकरी पालटी घालायची आणि भाकरी फुल गॅसवरच भाजून घ्यायची. अशी उलटण्याने दाबून दाबून भाकरी भाजून घ्यायची, म्हणजे भाकरी कुठं सुद्धा कच्ची राहत नाही. बघा किती सुंदर आपली भाकरी तयार झाली. त्याच पद्धतीने आपण दुसरी भाकरी भाजून घेऊया. भाकरी फुल गॅसवर भाजल्या की भाकरी कडक होत नाहीत. पाणी सुकलं की भाकरी पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने भाकरी फुल गॅसवर भाजून घ्यायची. तांदळाच्या भाकरी करायला खूप सोपे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही तांदळाच्या भाकरी केल्या ना, तर तांदळाच्या भाकरी तुमच्या कधीच बिघडणार नाहीत. बघा, इथं मी तीनही भाकरी बनवून घेतल्यात आणि किती सुंदर आपल्या भाकरी तयार झाल्यात. एक भाकरी मी थोडीशी खरपूस भाजून घेतली, कारण आमच्या ह्यांना भाकरी खरपूस भाजलेली आवडते. बघा किती सुंदर अगदी मऊसूद भाकरी तयार झाली. तुम्ही ही भाकरी दिवसभर जरी ठेवली ना, तरीही मऊसूद राहते, कडक होत नाही. आणि बघा, भाकरीला पापुद्रासुद्धा खूप छान सुटला आहे. जरी आपली भाकरी फुगली नाही ना, तरी याला बघा पापुद्रा सुटला आहे. मस्त कडेपर्यंत पापुद्रा सुटला आहे. अतिशय सुंदर आपल्या भाकरी तयार झाल्यात. तर तुम्हाला माझी आजची ही तांदळाच्या भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. आणि या तांदळाच्या भाकरी तुम्ही चिकन, मटण सोबत, घेवड्याच्या आमटीसोबत, पावट्याच्या आमटीसोबत खाऊन बघा, खायला खूप सुंदर लागतात. तर तुम्हाला माझी आजची तांदळाच्या भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.